श्रीराम समर्थ. प्राध्यापक के. वेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामधील पुढील भाग क्रमांक 98. बोधवचने 3 नंबर. अनुसंधान. 1. अनुसंधानात मन भगवंताच्या ठिकाणी चिकटून असते. सध्या आपले उलट चालले आहे. आपण देहाने पूजा करतो, यात्राबित्रा करतो, पण मन मात्र प्रपंचाकडे ठेवतो. 2. शास्त्री असलेली सून कुटुंबातील सर्वांकरता कष्ट करते. कदाचित नवऱ्याचे ती फारसे करीतही नसेल, पण अंतःकरणात मात्र ती फक्त त्याच्यासाठीच असते. तसे प्रपंचात सर्वांकरता सर्व करावे, पण मनात मात्र मी रामाचा आहे ही अखंड आठवण ठेवावी. 3. अनुसंधानात असले की प्रपंचात मजा आहे. अडचणी आणि संकटे यांचीसुद्धा मजा वाटेल. पोहायला येणाऱ्या एखाद्याला नुसते सरळ पोहायला सांगितले तर आवडणार नाही. तो बुड्या मारील, उड्या मारील, वाकडा तिकडा पोहेल. तशी प्रपंचाची मजा वाटेल. 4. अनुसंधानात स्त्री पुरुष, श्रीमंत गरीब हे भेद नाहीत. 5. आपले स्टेशन ठरून आपण गाडीत बसल्यानंतर मध्ये अनेक गोष्टी घडतील. उभे राहावे लागेल, निरनिराळ्या तऱ्हेचे लोक भेटतील, पण स्टेशनवर उतरल्यानंतर त्या आनंदामध्ये सगळे आपण विसरून जातो. तसे भगवंताचे ध्येय निश्चित करून आपण अनुसंधानात राहिल्यानंतर प्रपंचातल्या अडचणींना अगदी तात्पुरते महत्त्व येते. ध्येय मात्र आधी निश्चित करावे. 6. काहीतरी हेतू ठेवून कर्म करावे लागेल हे खरे, पण प्रत्येक ठिकाणी भगवंताच्या इच्छेने काय व्हायचे आहे ते होऊ दे असे अनुसंधान असेल तर फलाविषयी सुखदुःख राहणार नाही. 7. ताप आला की तोंड कडू होते, मग जिभेवर साखर चोळल्याने सुद्धा ती गोड होत नाही. त्यासाठी अंगातला ताप गेला पाहिजे. त्याप्रमाणे वरवर क्रिया करून दुःख नाहीसे होणार नाही. त्यासाठी अनुसंधानच पाहिजे. 8. एक मुलगा परीक्षेसाठी मुंबईला आला. परीक्षा होईपर्यंत तो अडकून होता. परीक्षा संपली तेव्हा तो म्हणाला, आता मी मोकळा झालो बाबा. नंतर 4 दिवस तो मजेत मुंबईत हिंडला. त्याप्रमाणे आपण अनुसंधान ठेवून प्रपंचाच्या आसक्तीतून मोकळे व्हावे आणि मग मजेने संसार करावा. आपल्याला अगदी आनंदच मिळेल. 9. इतर साधनांनी जे साधायचे ते नुसत्या अनुसंधानाने साधते. हाच या युगाचा महिमा आहे. 10. वाचलेले विसरेल, पाहिलेले विसरेल, कृती केलेली विसरेल, पण अंतःकरणात घट्ट धरलेले अनुसंधान कधी विसरायचे नाही. 11. एका भगवंताचे अनुसंधान ठेवा, म्हणजे इतर सर्व गुण आपोआपच मागे चालत येतील. 12. भगवंताप्रमाणे आपण देखील प्रपंचात असून बाहेर राहावे. आपल्या देहाकडे साक्षीत्वाने पाहायला शिकावे, पण ते साधत नसेल तर व्यापात राहून अनुसंधानात असावे. 13. भगवंताला अशी प्रार्थना करावी की देवा, प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझे अनुसंधान मात्र चुकू देऊ नकोस. 14. आपल्याला सगळे कळते, पण वेळेला आपण विसरतो. आलेली उर्मी आपण सहन करावी. दिवा बरोबर नेला की अंधार नाहीसा होतो, तसे अनुसंधानाचा दिवा बरोबर न्यावा, म्हणजे आपण आपल्या उर्मींना आवरू शकू. 15. ज्याप्रमाणे एखादा गवई पुष्कळ ताना मारतो पण शेवटी समेवर येतो, त्याप्रमाणे भगवंताजवळ लक्ष ठेवून आपण काहीही केले तरी हरकत नाही. समेला मात्र विसरून उपयोग नाही. येथे तबला वाजवणारा भगवंतच आहे, म्हणून त्याचा ठेका, त्याचे स्मरण बरोबर चालते. ठेक्याप्रमाणे जो गवई गाईल तो बरोबर मार्गावर राहील आणि शेवटी समेवर येईल. 16. प्रत्येकाचा रोग निराळा असला तरी औषध एकच आहे, ते म्हणजे भगवंताचे अनुसंधान होय. हे औषध जरी चांगल्या डॉक्टरकडून घेतले तरी रोग्याला पथ्ये सांभाळावीच लागतात. 17. शास्त्राने, सद्धर्माने आणि अभ्यासाने वागून अनुसंधानात राहणे जरूर आहे. अनुसंधानात जे साधेल ते शतकोटी साधनांनीही साधणार नाही. 18. भिक्षा मागण्याचा जरी प्रसंग आला तरी भगवंताचे अनुसंधान सोडू नये. जे भगवंताच्या आड येते त्याची पर्वा करू नये.
19. एक बाई जलोदराने आजारी होती. बाईच्या अंगाला सगळीकडे सूज आलेली असून कोठे हात लावला तरी फार वेदना होत असत. श्री महाराज तिला म्हणाले, बाई, दुखणे बरे करू का? बाई म्हणाली, महाराज, मला जगण्याची इच्छा नाही, तसे मरावेसे पण वाटत नाही. देहाच्या यातना मात्र सहन होत नाहीत. श्री महाराज म्हणाले, बाई, देहाच्या यातनांची व्यवस्था मी करतो, तुम्ही फक्त अनुसंधानात राहा. बाई नंतर 3 दिवस जिवंत होती, पण तिला देहाचा विसर पडला होता. तिचा जप शेवटपर्यंत चालू होता. तिने देह ठेवल्यावर श्री महाराज म्हणाले, अनुसंधानाने जे काय साधायचे ते हेच होय. 20. लहान मूल बाहेर खेळत असते, परंतु मध्येच त्याला आईची आठवण होऊन ते तिच्याकडे धावते. याचा अर्थ असा की मुलाला आईचे सूक्ष्म स्मरण असते. तसा भगवंताचा चटका किंवा तशी त्याच्या अस्तित्वाची जाणीव किंवा तशी त्याची निष्ठा आपल्याजवळ पाहिजे. आपल्या व्यवहारात आपल्याला सवड झाली की आपण भगवंताची आठवण करावी. भगवंताला पाहिले की आपला क्षीण नाहीसा होईल. 21. भगवंताचे अनुसंधान हे आपले ध्येय, त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करूया. 22. जगाचा प्रवाह हा भगवंताच्या उलट आहे, आपण त्याला बळी पडू नये. जो प्रवाहाबरोबर जाऊ लागला तो खडकावर आपटेल, भोवऱ्यात सापडेल आणि कोठे वाहत जाईल याचा पत्ता लागणार नाही. प्रवाहात पडावे, पण प्रवाह पतित होऊ नये. आपण प्रवाहाच्या उलट पोहोच जावे, यालाच अनुसंधान टिकवणे असे म्हणतात. 23. आपल्याला भगवंताचे अनुसंधान भगवंताकडे घेऊन जाते. मी अनुसंधान टिकवीन असा मनाचा निश्चय करावा. 24. समजा एक लग्न झालेली सुशील स्त्री आहे आणि एक वाईट चालीची स्त्री आहे. दोघींच्या आहार विहारामध्ये काहीच फरक नसतो, पण पहिलीला जे सात्विक समाधान असते ते दुसरीला मात्र नसते. तसे मी भगवंताचा आहे या जाणीवेने जगणाऱ्याला, म्हणजे भगवंताच्या अनुसंधानात जगणाऱ्याला जे समाधान मिळते ते मीपणाने जगणाऱ्याला मिळत नाही. 25. आपले मन नेहमी गुंतवून ठेवावे. उठणे, बसणे, जप करणे, वाचन करणे, गप्पा गोष्टी करणे, चेष्टा विनोद करणे वगैरे सर्व क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ असावा. हेच अनुसंधान होय. मनाला रिकामे ठेवले की ते विषयाच्या मागे धावलेच म्हणून समजा. 26. आपल्या आजाराचा सुद्धा आपण फायदा करून घ्यावा. एखादी शहाणी बाई ज्याप्रमाणे कोंड्याचा मांडा करते, त्याप्रमाणे आपण आपल्या दुखण्यामधून भगवंताचे अनुसंधान शिकले पाहिजे. 27. उंबरठ्यावर दिवा ठेवला असताना ज्याप्रमाणे दोन्ही बाजूला उजेड पडतो, त्याचप्रमाणे भगवंताचे अनुसंधान हा उंबरठ्यावरचा दिवा आहे. त्याने भगवंत आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल. 28. पहाऱ्यावर ठेवलेला शिपाई जसा जागृत राहतो, त्याचप्रमाणे अनुसंधान जागृत ठेवले तर विषयाच्या संकल्पाचे पाय मोडतील. चोर चोरी करायला केव्हा येईल याचा नेम नाही, हे ओळखून अनुसंधान न चुकू द्यावे. 29. समजा आपण एखादे चांगले पुस्तक वाचित बसलो आहोत, इतक्यात आपल्या पायाला मुंगी चावली. त्याची जाणीव आपल्याला कशी चटकन होते, कारण ती जाणीव सर्व शरीरभर व्यापून असते. त्याचप्रमाणे भगवंताचे अनुसंधान प्रपंचाला व्यापून ठेवले पाहिजे. प्रपंचातला कोणताही उद्योग करताना अनुसंधान टिकवावे. 30 नंबर. देहाला कोठेही लागले तरी आपल्याला जाणीव होते, त्याप्रमाणे मनाच्या सर्व वृत्तींमध्ये भगवंताचे स्मरण असणे हेच अनुसंधान होय. 31. प्रपंच हा खरोखरीच नाटकासारखा आहे. त्यामध्ये एखादा मनुष्य राजा झाला काय किंवा भिकारी झाला काय, प्रत्यक्ष जगामध्ये त्याला किंमत नाही. उलट भिकाऱ्याचे काम करणाऱ्याने जर ते उत्तम केले तर लोक त्याचे कौतुक करतात. तसे प्रपंचामध्ये कोणी श्रीमंत असला काय आणि कोणी गरीब असला काय याला महत्त्व नसून त्याने भगवंताचे अनुसंधान किती ठेवले याला खरे महत्त्व आहे. 32. भगवंता,
माझा भोग बरा कर, असे आपण जर त्याला म्हटले नाही, तर त्याच्या स्मरणाची जाणीव आपल्याला होईल. त्याच्या स्मरणामध्ये आनंद आहे. आनंदाची जाणीव झाली की दुःखाची जाणीव कमी होईल. 33. दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातले पाहिजे. तसे भगवंताचे अनुसंधान सारखे राहायला त्याचे नामस्मरण आपण सतत करीत असावे. 34. फार दिवस नोकरी केली की माणसाच्या मनाला गुलामगिरीची सवय लागते. हे चांगले नाही. काही दिवस तरी माणसाने मालकी हक्काने राहायला शिकले पाहिजे. सध्या नोकरी असताना अनुसंधानाचा अभ्यास करीत जावा, म्हणजे पुढे नोकरी सुटल्यावर जितका वेळ मिळेल तितका अनुसंधानात जाईल. 35. अज्ञानाच्या अंधकाराने दुःख भोगीत असताना तू माझे स्मरण, माझे अनुसंधान ठेव, म्हणजे तुझ्या पुढे उजेड येईल. हे गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सुचवीत आहेत. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.